जगद्गुरू भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करून पारिजातकाचे झाड त्यागाचे प्रतीक ह्याविषयी पाहूया. समुद्र मंथनात निघालेले पवित्र झाड आयुष्यातील खूप मोठे तत्वज्ञान शिकवते. इतर झाडाची फुले खाली पडली तरी देवाला वाहत नाहीत, पण पारिजातकाची फुले खाली पडली तरी ते वेचून देवाला वाहतात. अहंकाराचा त्याग. भगवान श्रीकृष्णाने हे झाड सत्यभामेच्या अंगणात लावले, पण त्याची फुले मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडायची. हे झाड सांगतं की मालकी महत्त्वाची नाही, तर तुमचं पुण्य कोणाच्या कामी येतं ते महत्त्वाचं आहे. समर्पित भक्ती. पारिजातक रात्री उमलतं आणि सूर्योदयापूर्वीच जमिनीवर विसावतं, जणू काही ते ईश्वराच्या चरणी स्वतःलाच पूर्णपणे अर्पण करतं. क्षणभंगुरता. हे फूल आपल्याला शिकवते की आयुष्य क्षणभंगुर आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपला सुगंध जगाला देत राहावा. म्हणून पारिजातक हा एक केवळ फूल नाही, तर ते शरणागती आणि वैराग्याचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे हे फूल मातीत पडूनही देवाच्या शिरावर चढतं, तसंच आपणही नम्र राहिलो तरच ईश्वराच्या जवळ जाऊ शकतो. अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी.